नमस्कार, आपण पाहत आहात ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज, महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे न्यूज नेटवर्क। प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम फक्त ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजवर आलेला आहे। आणि या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर ग्रामपंचायत येथील भसबोडण हा एक वार्ड आहे आणि या गावातील ह्या चुट्या गाव नावाने हा भसबोडण गाव या ठिकाणी वसलेला आहे। आणि या ठिकाणी या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची खूप समस्या आहे, तरी पण आपण त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण या भसबोडण या गावामध्ये आलेलो आहे। तरी पण आपण त्यांचे काय समस्या आहेत आणि कशा प्रकारच्या अडचणी आहेत आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। बरं, तुमच्या कोणत्या अडचणी आहेत त्यामध्ये? हा ढोल्याच्या अडचण आहे, म्हणजे हा ढोल्याची कंप्लेंट केली होती मागे ग्रामपंचायतला, तर कमीत कमी हे 9-10 महिने झालेले आहेत। यासाठी टाकीसाठी बी येऊन सर आणि इंजिनियर ग्रामसेवक ना ग्रामपंचायतची बॉडी 2-4 जण येऊन बघितलं आहेत, तरी पण हे लक्ष काही देऊन नाही राहिलं। मी स्वतः 2-4 वेळ कंप्लेंट केलो का ढोल्याची टाकी तरी बदलवून द्या। टाकी बदलवला, उन्हाळ्यापासून म्हणत आहेत का बदलवून देतून आता म्हणते का बहिष्कार झाली आहे ग्रामपंचायत, पण त्याची अगोदर तो हॉल होती ना। तरी पण आता त्या दिवशी ग्रामपंचायतच्या चपराशी वगैरे आले होते, त्यांना पण सांगितलं त्यांच्या घरामध्ये पाणी जाते। ते आता कमीत कमी 4-5 महिने बिमार पडली होती, आता हे 8 दिवस झाले का ते थोडा बरा वाटते म्हणते, पण ग्रामपंचायत काय लक्ष देत नाही। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी 9 महिन्यापासून या ठिकाणी पाण्याची समस्या आहे। आणि या ठिकाणी हे जे पाण्याची सिंटॅक्स जे टाकी आहे हे फुटलेली आहे आणि यामधून जो पाणी जातो तो त्या घरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी डासाची मच्छरची उत्पादन होऊन आणि त्यांना आजाराचे प्रमाण वाढत आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा पाणी साचलेला आहे आणि हे गंदगी, या ठिकाणी ह्या गंदगीपासून अनेक बिमाऱ्या होऊ शकतात। आणि ह्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सुद्धा याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतला अनेकदा यांची तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायत सुद्धा लक्ष देत नाही। आणि येथील ह्या नाल्यामध्ये सुद्धा पहा, या नाल्यामध्ये हे खूप घाण पसरलेलं आहे। या ठिकाणी बघा, नाल्यांमध्ये पहा हे घाण पसरलेलं आहे, पाणी साचलेलं आहे आणि माती साचलेली। या ठिकाणी डासाची उत्पन्न होत आहे आणि या डासांमुळे अनेक बिमाऱ्या या ठिकाणी तयार होत आहेत। हे एक पाणी साचलेलं आहे, याच्यामध्ये चिखल साचलेला आहे आणि यामध्ये खूप गंदगी, आणि ह्या गंदगीमध्ये यांना हे जीवन जगावं लागत आहे। तरी पण याच्याकडे प्रशासन, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे अधिकारी, सरपंच, पदाधिकारी कोणीच लक्ष देत नाही। तरी पण असं या आदिवासी बहुल गावामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आदिवासींची संख्या आहे आणि या आदिवासी संख्यामध्ये हे जे पाण्याची टाकी सुद्धा या ठिकाणी आहे, त्या पाण्याच्या टाकीमध्ये क्षमता जी आहे पाण्याची हे कमी आहे। ही पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याची सिंटॅक्स फुटलेली आहे। याकडे सुद्धा वारंवार तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतचे पदाधिकारी लक्ष देत नाही। या ठिकाणी पहा, हे पूर्ण असे नाल्याची घाण पसरलेली आहे आणि यामध्ये खूप हे डासाची निर्मिती झालेली आहे आणि या डासामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात आणि आजारी होत आहेत। तरी पण या ठिकाणी या आदिवासी बहुल गावामध्ये या अशा प्रकारचे घाणीचे साम्राज्य आहे। तरी पण यामध्ये ग्रामपंचायतचे अधिकारी, पदाधिकारी, त्याचप्रमाणे कोणी लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष देत नाही। आणि या ठिकाणी हे जे सोलर पंप झालेला आहे, या ठिकाणी या बोरवेलला जे सोलर पंप लागलेले आहे, या नळाला सुद्धा दिवसातून 10-10 वाजेपर्यंत पाणी येत नाही आणि त्यांना पाणी मिळत नाही। तर अशा प्रकारची या ठिकाणी ह्या समस्या आहे। तरी पण या समस्येकडे लक्ष देऊन येथील ग्रामस्थ सुद्धा या त्रस्त झालेले आहेत आणि या ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नाही। तरी पण याची जनता आहे, नागरिक आहेत, संतप्त झालेली आहे। त्याचप्रमाणे हे इकडे सुद्धा पाण्याचं सुद्धा साठा निर्माण झालेला आहे, या ठिकाणी सुद्धा घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे। तरी पण याकडे कोणीच लक्ष देत नाही। तरी पण याचा वाली कोण? समजा येथील एखादा व्यक्ती, नागरिक जरी बिमार होऊन जरी दगावला, मरण पावला, तरी याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत। तरी पण अशा झाशीनगर ग्रामपंचायत अंतर्गत हे घाणीचे साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। तरी पण यांच्यावरती त्वरित तात्काळ कारवाई करून या समस्याचे निराकरण करून भसबोडण गावातील या नागरिकांचे जे पिण्याचे पाण्याची समस्या आहे हे दूर करण्याची ते वारंवार मागणी करीत आहेत। तरी पण अशा या समस्यांकडे आपण जातीने लक्ष देऊन पदाधिकारी, लोकप्रतिनिधी
यांचे निराकरण करावं असे या ठिकाणी त्यांची मागणी आहे. हे या आपल्या समस्येच्या माध्यमातून सांगत आहेत. अजून ह्या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत पाण्यासाठी या ठिकाणी हे नळाची व्यवस्था केलेली आहे, तरी पण या नळाला सुद्धा एकही पाणी येत नाही आणि पाण्याची क्षमतासुद्धा या ठिकाणी वाढवलेली नाही. आणि हा जो पाण्याची सिंटॅक्स आहे हे पण फुटलेली आहे, तरी पण त्याच्याकडे कोणताच ग्रामपंचायतचे अधिकारी पदाधिकारी किंवा कोणी प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी या आदिवासी बहुल गावामध्ये येऊन कोणी भेट देत नाही किंवा त्या ग्रामस्थांच्या समस्याचे कोणी निराकरण करत नाही. तरी पण या ठिकाणी या ज्या महिला आहेत यांना पाण्याचा कोणत्या प्रकारचा त्रास आहे आणि कशा प्रकारच्या अडचणी आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर तुम्हाला सांगा या ठिकाणी पाण्याची काय समस्या आहे? पाण्याची कोणत्या प्रकारची समस्या आहे? पाणी नाही आहे म्हणा. या ठिकाणी हा जो पाणी आहे पाण्याची क्षमता कमी आहे आणि या ठिकाणी जो पाणी करते सिंटॅक्स फुटलेली आहे आणि हा जो पाणी साचलेला आहे, तर या ठिकाणी तुमच्या कोणत्या अडचणी आहेत? अजी पूर्ण गंदगिरी होते या ठिकाणी ना, केअर नाही करत सांगल्यावर आहे. पूर्ण सिंटॅक्स फुटला आहे तर माझ्या घरात पाणी पडते. अशी बिमार राहत गेलो या वर्षी वाल गेला येता. तर पहा या ठिकाणी या पाण्याचा जो आता निचरा होता आणि जे सिंटॅक्स 4-5 फुटलेली आहे, दिवस झाले आता चांगली आहे. तर या ठिकाणी या ज्या महिला आहेत की यांच्या घरामध्ये पाणी घुसते आणि त्याच्यामुळे जे होणाऱ्या गंदगीपासून जे काही आजार आहेत ते या ठिकाणी निर्माण होऊन त्या आतापर्यंत आजार 3-4 महिन्यापासून आजारी होते. अशा प्रकारचे या ठिकाणी जे समस्या आहेत ह्या समस्याकडे लक्ष देऊन या ठिकाणी येथील नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. कारण की या ठिकाणी हे जे महिला आहेत खूप त्रस्त झालेल्या आहेत पाण्यासाठी. 9 महिन्यापासून तक्रार करून ग्रामपंचायतला वारंवार सांगून सुद्धा या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे सरपंच पदाधिकारी येऊन पाहून सुद्धा याचे निराकरण केलेलं नाही. तरी पण येथील ह्या नागरिकांच्या समस्या जरूर सोडवण्याचा प्रयत्न करावा, जातीने लक्ष द्यावा, नाहीतर या समस्याचं उग्र रूप धारण होण्यास नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या ह्या समस्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत. धन्यवाद. बघत रहा ब्लूस्टार TV न्यूज. तुमच्या गावामध्ये मग सरपंच वगैरे येतात की नाही, पाहतात की नाही? सरपंच वगैरे तर आता लई दिवस झाले, लई महिने बी झाले. सरपंच काही इथं दिसलेला पण नाही ना. मागे उपसरपंच का काहीतरी आले होते, नाही तर मग फक्त चपराशी येऊन बघतोय पाण्याच्या याच्या गावाच्या लाईट वगैरे हे ते न, बस दवाई वगैरे सोडतोय ना जातोय. ते त्यांना तसे सांगितले का बाबा हे सिंटॅक्स फुटले, तर ग्रामपंचायतमध्ये बोलतोय आज काही ग्रामसभा आहे म्हणत होते. तिथून तर ग्रामसभा नाही आहे, ग्रामसेवक नाही आला म्हणून सांगितलं.